तुमच्या सवयी तुमच्या आयुष्याला घडवतात. जर मी तुम्हाला सांगितलं, की फक्त 1% सुधारणेने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, तर मोठं यश मिळवायचं असेल, तर मोठे बदल करायची गरज नाही. छोट्या सवयींचा देखील मोठा परिणाम होतो. आज आपण जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या बेस्ट सेलर पुस्तकाचा सखोल सारांश पाहणार आहोत. या पुस्तकात लेखकाने सांगितले आहे, की चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि वाईट सवयी कशा सोडायच्या. चला तर मग या पुस्तकातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊया. ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक सवयींच्या विज्ञानावर आधारित आहे. आपल्याला आपल्या आयुष्यातील मोठे बदल सहज करता येत नाहीत, पण लहान सवयींच्या मदतीने आपण मोठ्या यशाची सुरुवात करू शकतो. या पुस्तकातील मुख्य संकल्पना समजून घेऊया. 1% सुधारणेचा नियम. तुम्ही दररोज फक्त 1% सुधारणेचा प्रयत्न केलात, तर वर्षभरात तुम्ही 37 पट चांगले होऊ शकता. उदाहरणार्थ, इंग्लंडच्या ब्रिटिश सायकलिंग टीमची कथा. त्यांचे प्रशिक्षक डेव ब्रेलफोर्ट यांनी अगदी लहान सहान गोष्टी सुधारल्या, जसे की सायकलच्या सीटची रचना, हेल्मेटची योग्य निवड, चांगली झोप, उत्तम आहार. यामुळे त्यांनी ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्णपदकं जिंकली. मित्रांनो, मोठे यश मिळवण्यासाठी अचानक मोठे बदल करण्याची गरज नाही. फक्त छोट्या सुधारणांचा देखील मोठा परिणाम होऊ शकतो. सवयींचे 4 नियम आहेत. सवयी या क्यू, क्रेविंग, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड या 4 टप्प्यांवर आधारित असतात. क्यू म्हणजे संकेत. हा सवय सुरू करणारा ट्रिगर आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर कॉफीचा वास येणे. क्रेविंग म्हणजे इच्छा, ती सवय करण्याची ओढ. उदाहरणार्थ, कॉफी प्यायल्याने ताजेतवाने वाटणं. रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद, ती सवय करण्याची कृती म्हणजे कॉफी बनवणे. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस, सवय पूर्ण केल्यावर मिळणारा आनंद म्हणजे कॉफी पिल्यानंतर ऊर्जावान वाटणे. आता समजा जर तुम्हाला व्यायाम करण्याची सवय लावायची असेल, तर क्यू म्हणजे जिमचं बॅग दरवाजाजवळ ठेवा. क्रेविंग म्हणजे स्वतःला आठवा, व्यायामानंतर मला छान वाटतं. रिस्पॉन्स फक्त 5 मिनिटे व्यायाम करण्याचं ठरवा. छोट्या सुरुवातीमुळे टाळाटाळ होत नाही. रिवॉर्ड तुमच्या प्रगतीचा ट्रॅक ठेवा, त्यामुळे पुढच्या वेळी जास्त प्रेरणा मिळेल. मित्रांनो, सवयी कायम ठेवायच्या असतील तर त्या तुम्हाला सहज शक्य होणाऱ्या पद्धतीने बांधा. सवयी आत्मसात करण्याची पद्धत. बहुतेक लोक म्हणतात, मला वजन कमी करायचं आहे किंवा मला एक चांगला लेखक व्हायचा आहे. पण लेखक सांगतात, की तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये बदल केल्याशिवाय तुमच्या सवयी बदलू शकत नाहीत. चांगल्या सवयी लावण्याचा योग्य मार्ग जाणून घेऊया. मला धावायचं आहे असे न म्हणता, मी एक धावपटू आहे असे म्हणा. मला पुस्तक वाचायचं आहे असं न म्हणता, मी एक वाचक आहे असे स्वतःला ओळखा. मित्रांनो, सवयी लक्ष्यावर केंद्रित नसाव्यात, तर तुमच्या ओळखीचा भाग असाव्यात. वाईट सवयी कशा तोडायच्या हे जाणून घेऊया. वाईट सवयी तोडण्यासाठी 4 उलट नियम वापरता येतात. तुमचा क्यू अस्पष्ट करा. जर तुम्हाला जास्त स्क्रीन टाईम टाळायचा असेल, तर मोबाईल हाताशी ठेवू नका. क्रेविंग कमी करा. जंक फूड टाळायचं असेल, तर ते घरातच आणू नका. रिस्पॉन्स कठीण करा. सोशल मीडिया वापर कमी करायचा असेल, तर त्याचा पासवर्ड कोणीतरी दुसऱ्याला द्या. रिवॉर्ड अप्रिय करा. तुमची वाईट सवय मोडली नाही, तर स्वतःला शिक्षा ठेवा. उदाहरणार्थ, जर व्यायाम केला नाही, तर मित्राला ₹100 द्या. मित्रांनो, वाईट सवयी मोडायच्या असतील, तर त्या शक्य तितक्या अवघड करा. या पुस्तकातून आत्तापर्यंत आपण काय काय समजून घेतलं ते जाणून घेऊया. मोठे यश एका रात्रीत मिळत नाही, तर सतत केलेल्या छोट्या सवयींमधून मिळतं. चांगल्या सवयी लावण्यासाठी त्यांना सोपं, आकर्षक आणि आनंददायक बनवा. वाईट सवयी मोडायच्या असतील, तर त्या शक्य तितक्या कठीण करा. तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर सुरुवात स्वतःच्या ओळखीतून करा. मित्रांनो, सवयी बदलणे म्हणजे तुमचे भविष्य घडवणे. हा सारांश तुम्हाला कसा वाटला? तुम्ही कोणती नवीन सवय लावणार आहात? कमेंटमध्ये सांगा. अशाच पुस्तकांचे सारांश पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.